लोहार समाजाचे पदाधिकारी आणि उपस्थित माता बंधू भगिनी, गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी इथं बस खाली बस बस अडवतोय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केली. त्याला सार्वजनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न हा त्यांनी त्या काळामध्ये केला. याचा मुख्य उद्देशच समाजाचं प्रबोधन व्हावं. या निमित्तानं समाजातल्या सर्व लोकांनी एकत्र यावं आणि आपला समाज पुढे कसा नेता येईल. त्यावेळी स्वातंत्र्य मिळवणं हा एक उद्देश होता, म्हणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघटित कसं होता येईल असा एक विचार करून टिळकांनी त्यावेळी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. कालांतराने या उत्सवाचं स्वरूप हे हळूहळू बदलत गेलं आणि आज आपण स्थिती अशी पाहतो आहोत की आपण मूळ गणेश उत्सवाचा उद्देशच विसरून गेलो आहोत की काय, अशी परिस्थिती ही सगळ्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हरकत नाही, आनंद साजरा करावा. आपल्या साधू संतांनी सांगितलंय, समर्थ रामदासांनी सांगितलंय की देव मस्तकी धरावा, अवघा कल्लोळ करावा, मुलुख बडवावा बुडवावा. म्हणजे आपल्याला देवाचा गौरव करायचा असेल तर त्याच्यामध्ये कुठली कुचराई नको. त्यामुळे नाच गाणे, काय लेझिम पथक, ढोल ताशे, सगळ्या पद्धतीनं आपण देवाचं आराधना उपासना करूयात. पण हे करत असताना सुद्धा एक भान आपल्याला नक्की ठेवावं लागेल की हा गणेशोत्सव हा समाज प्रबोधनासाठी आहे. आणि मला विशेष आनंद याच गोष्टीचा वाटला की या ठिकाणी आपल्या गणेश मंडळाने